पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवरून जो वाद सुरू होता तो अखेर मिटलेला आहे। या वादावर पडदा पडलेला आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये आज बैठक घेतली आणि या सगळ्या वादावरती आता तोडगा काढलेला आहे। 5 मानाचे गणपती त्यासोबत इतर जे प्रमुख गणेश मंडळ होती ती देखील या बैठकीला उपस्थित होती। मानाच्या गणपतीचे जे अध्यक्ष आहेत ते आता आपल्या सोबत आहेत। काय नेमके चर्चा झाली, तोडगा निघाला का काय? यावर्षी विसर्जन मिरवणूक 1 तास लवकर सुरू होणार आहे आणि पथकांची संख्या आणखीन त्याच्यातल्या सदस्यांची संख्या त्या बाबतीत विचार करून निर्णय घेतला जाणार आहे। ॲक्च्युली हा वाद नव्हता, संवादाचा अभाव होता। आज तो संवाद झाला आणि सगळे प्रश्न त्यातनं आपले संपलेले आहेत आणि हा गणेशोत्सव जसा दैदिप्यमान होता त्याच पद्धतीचा गणेशोत्सव आता परत पुढे तसाच चालू राहील हे मात्र नक्की आहे। पण मग जो काही मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात होता इतर मंडळांकडून 5 मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला उशीर होतो, वेळ लागतो, कारण ज्या पद्धतीने मिरवणूक पुढे जायला पाहिजे तशी वेळ जात नाही आणि त्यामुळे 6वा गणपती कोण असतं यावर देखील तो काही वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती। नाही, नक्कीच त्या बाबतीत काय उपाययोजना करता येईल, कारण जर श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाची जर मिरवणूक बघितली तर चांदीच्या पालखीतनं गणपतीची मूर्ती खांद्यावरनं आणली जाते। आम्ही प्रत्येक चौकामध्ये आम्ही वेळापत्रक जाहीर करतो 1978 सालपासून की त्यावेळेला भाविक भक्त यावेत, त्याचं दर्शन घ्यावे आणि आम्ही वेळेत मिरवणूक संपवतो। त्याच पद्धतीची रचना आता ग्रामदैवता श्री तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम हे सगळे करणार आहेत। यांच्या प्रत्येकाच्या भावना ह्या लक्षात घेऊन मिरवणूक कशी लवकर मार्गस्थ होईल या बाबतीत मात्र आम्ही सगळे मिळून बसून परत एकदा चर्चा करणार आहोत आणि त्या पद्धतीचा निश्चित आता निर्णय झालेला आहे आणि तसा तो दिसेल। पण आता निघाला तोडगा वाटतं का की जो काही वाद होता की 6वा गणपती कोण असणार आहे किंवा 5 मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवरून देखील तुम्ही आक्षेप नोंदवला होता, काय आता तो मिटलाय? आमची मागणी एवढीच होती की जे काय मानाच्या गणपतीला जो विलंब होतो त्याच्या विरोधात आमच्या 60 मंडळांनी सगळ्यांनी एकत्र ठरवलं की बाबा ह्यांचा जो वेळ जातोय हे 12 वाजता यायची समाधान चौकातनं, तिथून पुढं पास व्हायचा। त्याच्याऐवजी मग आम्ही 60 मंडळांनी निर्णय घेतला होता की आम्ही 7ला निघून 12 वाजेपर्यंत आम्ही पास होतो। पण ह्याच्यामध्ये सन्माननीय पुण्याचे जे खासदार आहेत मुरल्यांना जरी खासदार असले तरी ते पण एका सामान्य मंडळाचे कार्यकर्ते, त्यांनी आमची सर्वांची भावना जाणून घेतली आणि त्यांनी ह्याच्यामध्ये तोडगा असा काढलेला आहे की मानाचे गणपती जे 12 वाजता समाधान चौकात यायचे ते 9 वाजता येणार समाधान चौकामध्ये। 9ला निघून 12 वाजेपर्यंत जर मानाचे गणपती पास झाले तर इतरत्र सर्व गणपती म्हणजे सिटी पोस्टापासून लागलेली लाईन, शिवाजी रोडने लागलेली लाईन, हे सर्व मंडळ आनंदाने व्यवस्थित कार्यकर्ते पास होतील, मंडळ पास होतील। याच्यामध्ये आमचा कुठल्याही मंडळाशी कोणाशी वाद नव्हता। आम्ही सर्व एक फॅमिली आहे आणि याच्यामध्ये एक चांगला तोडगा मुरली अण्णांनी काढलेला आहे। तोडगा काढलाय, आता हा जो काही तोडगा काढलाय तो मान्य आहे का? आता वाद मिटलाय जवळपास? नाही, नक्कीच मागील काही वर्षांपासून प्रत्येक वर्षी 5-7 वर्षामध्ये असे वाद मंडळांमध्ये होत होते। गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीबाबत एक पुनर्बांधणी करणं फार गरजेचं होतं आणि त्याचं इनिशिएटिव्ह खऱ्या अर्थाने घेतलं असेल तर केंद्रीय मंत्री आणि आपल्या पुण्याचे लाडके खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी जे इनिशिएटिव्ह घेतलं खरंच ते कौतुकाचं आहे। त्याचं कारण असं आहे की सातत्याने वाद होण्यापेक्षा ज्या उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला आहे त्या उत्सवामध्ये कुठं असे वाद होऊ नयेत म्हणून काहीतरी करणं गरजेचं होतं आणि ते इनिशिएटिव्ह मुरलीधर अण्णांनी घेतलं, सर्व मंडळांना सोबत घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चांगला तोडगा काढला की मानाचे गणपती जे 10:30ला निघतात ते 9:30 वाजता निघतील। जी वादकांची संख्या होती ती कमी केली, जे खेळ होते खेळाची संख्या कमी केली। यामुळे काय झालंय की खूप कमी वेळामध्ये मिरवणूक पूर्ण होईल आणि सर्व मंडळं जी काय पुणे शहरामध्ये 100, 150, 200 मंडळं आहेत जी लक्ष्मी रोडला येतात त्यांना चांगला न्याय मिळेल आणि मिरवणूक व्यवस्थितपणे पार पडेल। पण मग काय आता हा तोडगा निघालाय, विसर्जन मिरवणुकीची जी काही वेळ दरवर्षी 35-36 तास लागायची ती कुठेतरी कमी होईल यावेळी असं वाटतं? निश्चित त्याच्यासाठी हे मनोमिलन करण्यात आलेलं आहे आणि या मनोमिलन होत असताना मानाच्या गणपतींनी पण 2 पावले मागे घेतलेले आणि इतर आमच्या गणेश उत्सव मंडळाचे जे भावंड त्यांनी सुद्धा 2 पावले मागे घेतलेले आहेत। काय होतं, प्रशासन 3-3 वर्षासाठी येतं, त्यांना पुणे शहरातल्या पारंपरिक विसर्जनाचा किंवा ती हे माहिती नसते। मधल्या काळामध्ये अचानकपणे निर्णय जाहीर केल्यामुळे हा खरा दुफळी पडली होती, परंतु आता त्याचा समेट झालेला आहे। जे वादन होईल स्थिर वादन होणार नाही। दुसरी गोष्ट, कुठल्याही गल्लीतनं कोणतंही मंडळ कितीही जवळचं असेल किंवा कुणाचं असेल खास ट्रीटमेंट कोणाला दिली जाणार नाही। जी ट्रीटमेंट मानाच्या गणपतींना आहे
तीच ट्रीटमेंट इतर सर्व गणपती बाप्पाच्या मंडळांना मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या एक कॉमन अजेंडावर बोलल्यानंतर आणि जरी मुरली अण्णा केंद्रीय मंत्री असतील तरी ते गणपती बाप्पाचे कार्यकर्तेच आहेत, त्याच्यामुळे त्यांना या भावना लगेच कळतात आणि त्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे येणारी गणपती बाप्पा उत्सव तिची मिरवणूक विसर्जन ही अत्यंत जोशात वाजत गाजत एकजुटीने पुणे शहराच्या नेहमीप्रमाणे शोभते त्याचं दिमाख्यात संपन्न होईल. 5 मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीवरनं सातत्याने वाद होतो की त्यांना उशीर होतो, त्यामुळे बाकीचे मंडळ असतात त्यांना देखील त्यामध्ये सहभागी होता येत नाही लवकर आणि त्यामुळे विसर्जन मिरवणुकीची वेळ वाढताना दिसते. आता तो वाद मिटलाय, 100% मिटलाय. उत्सव करणारी सगळी मंडळं ही एकच आहेत. आता आम्ही असतो टिळक रोडला आम्ही 2 महिन्यापूर्वी नियोजन समिती स्थापन केली, सगळी मंडळं एकत्र केली, आम्हीच आमचे निर्णय घेतले आणि ते पोलिसांना कळवले. तर हा बदल नक्की कुठंतरी घडलाय ना. म्हणजे फक्त मंडळच नाही तर कार्यकर्तेही सुज्ञ व्हायला लागलेत आणि हे पुणेकर आहेत त्यामुळे नक्कीच सुज्ञ असणार आहेत. आज अण्णा तर मंडळाचे कार्यकर्ते प्रथम आहेत. अण्णांनी शब्द दिल्याप्रमाणे आज हा प्रश्न सोडवलेला आहे, 100% सोडवलेला आहे. त्यामुळे काय नाही, आता आमचा विषय असा आहे की सर्व मंडळ आम्ही बसलो होतो. मुरलीधरांना मोहोळ जे आमचे खासदार आहेत ते गणेश उत्सवाचे कार्यकर्ते पहिले व आमदार हेमंत भाऊ रासने यांनी यातनं मार्ग काढला. चांगली बैठक झाली कारण आमचा संवाद होत नव्हता म्हणून वाद झाला होता. आणि कुठली चांगली गोष्ट घडण्यासाठी वाईट गोष्ट पहिले घडावी लागते, मग चांगली गोष्टी घडत असतात. जे काय झाले ते चांगलं झाले आणि आता ह्याच्या पुढं तुम्हाला गणेश उत्सव चांगला बघायला मिळेल आणि विसर्जन मिरवणूक ही भव्य दिव्य जागतिक लेवलची बघायला मिळेल हे नक्की. आणि जो विषय मांडला जातो सारखा की याचिका तो याचिकेचा विषय आता बंद झालेला आहे. त्यामुळे काय आता जे आहे पारंपरिक सगळ्या गोष्टी त्या घडत राहणार आहेत. पारंपरिक पद्धतीने हा संपूर्ण गणेश उत्सव यंदा पार पडेल, गणेश विसर्जन मिरवणूक पार पडेल असं सर्वच गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कारण जो वाद गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू होता त्या वादावर आता पडदा पडलेला आहे आणि विसर्जन मिरवणूक ही वेळेत पार पडणार अशा पद्धतीचं आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.